आज आपण इथे ना झणझणीत असं गावाकडच्या पद्धतीने हे अंड्याचं कालवण बनवणार आहे। कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारं हे अंड्याचं कालवण करी भन्नाट लागते। हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा। आज आपण इथे ना गावाकडच्या स्टाईलने झणझणीत अंड्याचं कालवण बनवणार आहे। चला तर मग रेसिपी बघून घेऊया। इथे बघा, त्यासाठी कढईमध्ये मी 6 अंडी शिजायला ठेवलेली आहेत। आता मी कढईमध्ये शिजवून घेते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालतील। आता इथे अंडी शिजलेली आहेत, टरफलं काढून घ्यायची वरची आणि आपल्याला अगदी छोटंसं एक यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे। तर इथे बघा, अंडी सोलून घेतली, मध्ये कट मारून घ्यायचा या पद्धतीने आणि त्यानंतर आपण ही अंडी बाजूला ठेवून देऊ। आता यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे, अगदी बेसिक। इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत 2 चमचे आणि कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश। पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि तयार केलेलं हे आपलं हिरवं वाटण घातलेलं आहे। आता यामध्ये मी कांदा किंवा टोमॅटो वापरणार नाही, अगदी या वाटणावर मी ही अंडा करी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने। एकदम ओरिजिनल टेस्टची ही अंडा करी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता हे वाटण मंद आचेवर छान परतून घेऊया आणि त्यानंतर अगदी बेसिक मसाले यामध्ये घालायचे आहेत। त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे। त्याचबरोबर मी इथे 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी साधारण 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। 1 चमचा धने पावडर घालायचे आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे। आता हे सगळे मसाले या आपल्या हिरव्या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचे। मंद आचेवर गॅस ठेवा जेणेकरून मसाले जळणार नाहीत। आता इथे माझ्याकडे एक मीडियम आकाराचा बटाटा होता, जो मी शिजवून स्मॅश करून घेतला आहे। त्यामध्ये घालायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। हे सगळं छान परतून घ्यायचं, एक 2 ते 3 मिनिट याला मंद आचेवर परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये शिजवलेली अंडी घालायची। आता ही अंडीसुद्धा या मसाल्याबरोबर आपण छान परतून घेऊया। 1 मिनिटभर झाकण ठेवायचं, एकच वाफ काढून घ्यायची जेणेकरून मसाल्यांचा छान फ्लेवर या अंड्यांना लागतो आणि 1 नंबर ही अंडीसुद्धा छान चवीला होतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडी परतून सुद्धा घालू शकता यामध्ये, मी अशीच घातलेली आहेत। आपण गावाकडच्या पद्धतीने साध्या पद्धतीने करतो आहोत। तर इथे बघा, कोथिंबीर घातली आहे थोडीशी। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे ही झटपट अशी अंडा करी तयारसुद्धा होते, रंगही भन्नाट येतो आणि त्याचबरोबर चवसुद्धा अप्रतिम लागते। आता बघा, मीडियम फ्लेमवर याला छान उकळी, कडकडून उकळी येऊ दिली आणि मंद आचेवर मी 8 ते 10 मिनिटं हे कालवण छान मंद आचेवर उकळून घेतलं आणि तुम्ही रंग बघू शकता किती अप्रतिम आलेला आहे आणि त्याचबरोबर चवही भन्नाट लागते। अगदी गावाकडच्या स्टाईलने साध्या पद्धतीनं केलेले हे अंड्याचं कालवण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग तुम्हाला ही मस्त झणझणीत अंड्याची करी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा झणझणीत आणि चमचमीत गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। तर मग तुम्हाला जर ही गावरान अंडा करी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। भेटूया अशा एका भन्नाट रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।